गुन्हेगारी विश्वात अनेक चित्तथरारक घटना घडत असतात आणि याच घटना आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर एका मराठी माणसाला सहकार्य करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तमाशाप्रधान चित्रपट काळातील पिंजरा या चित्रपटातील शाळा मास्तरच्या भूमिकेत डॉक्टर श्रीराम लागू यांनी पुरेपूर न्याय दिला आहे. स्त्रीचे अंग बघून एखाद्या शिक्षकाची कशाप्रकारे नियत फिरते आणि त्याची बुद्धी कशी भ्रष्ट होते, तो शिक्षक रसातळाला जातो, हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच्या कलियुगात काही शिक्षक कमी अधिक प्रमाणात बुद्धीने भ्रष्ट झाले आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागते. काही शिक्षक छुप्या मार्गाने बाई बाटली, सत्ता, खोटी प्रतिष्ठा आणि पैशाच्या नादी लागल्याचे चित्र दिसून येते. या दुष्टचक्रात काही शिक्षक अडकतात आणि त्यात ते बरबटले जातात, हे एक कटू सत्य आहे. जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एका शाळेत मंगेश हरी पाटील हा विज्ञान विषय शिकवणारा शिक्षक कार्यरत होता. मंगेश पाटील या शिक्षकाने तो नोकरी करत असलेल्या शाळेतील एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. काम वासनेने पछाडलेल्या या शिक्षकाच्या तावडीतून पीडित विद्यार्थिनी कशीबशी निसटली. तिने एरंडोल पोलीस स्टेशनला धाव घेत मंगेश पाटील या शिक्षकाविरुद्ध जबाब दिला. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश पाटील याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 29/2025 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 75-75-2 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 8-10 प्रमाणे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. विद्या आणि सरस्वतीच्या वास्तूत विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकाकडून 15 वर्षाच्या मुलीसमान विद्यार्थिनीसोबत केलेले गैरकृत्य निश्चितच निंदनीय आहे. इयत्ता 9वीच्या वर्गात शिक्षण घेणारी ती विद्यार्थिनी जवळजवळ 15 वर्षाची होती. नेहमीप्रमाणे ती विद्यार्थिनी 11 मार्च रोजी सकाळी 7 वाजता शाळेत आली. शाळा सुरू असताना 10 वाजण्याच्या सुमारास तिला अन्य एका विद्यार्थिनीने तुला मॅडमने स्टाफ रूममध्ये बोलावले आहे असा निरोप दिला. निरोप मिळाल्यानंतर ती विद्यार्थिनी लागलीच स्टाफ रूममध्ये गेली. मात्र त्या ठिकाणी मॅडमऐवजी विज्ञान विषयाचा शिक्षक मंगेश हरी पाटील हा एकटाच बसलेला होता. ती विद्यार्थिनी स्टाफ रूममध्ये येताच मंगेश पाटील या शिक्षकाने तिला विचारले की तू आणि तुझ्या मैत्रिणी शुक्रवारी शाळेत का आल्या नाहीत. त्यावर त्या निष्पाप विद्यार्थिनीने उत्तर दिले की आम्ही आलो होतो. निव्वळ काहीतरी निमित्त करून स्टाफ रूममध्ये त्या विद्यार्थिनीला बोलावणाऱ्या विज्ञान विषयाच्या मंगेश पाटील या शिक्षकाने थेट तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडला. अचानक शिक्षकाने आपला हात पकडल्याचे बघून ती विद्यार्थिनी मनातून प्रचंड घाबरली. तिने आपला हात सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पुढच्याच क्षणी मंगेश पाटील या मास्तरने तिचे दोन्ही हात पकडून तिच्या दोन्ही गालांचे आणि ओठांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. हा अनपेक्षित प्रकार बघून ती विद्यार्थिनी अजूनच घाबरली. त्यामुळे ती पूर्ण ताकदनिशी शिक्षकाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागली. अगोदरचे गैरकृत्य कमी झाले म्हणून की काय, मंगेश पाटील यांनी तिला जवळ ओढून घेत तिला मिठीच मारली. तो तिच्या छातीला व पाठीला अधाशासारखा स्पर्श करू लागला. मास्तर चेकाळल्याचे आणि आता पुढील गैरकृत्य अजूनच घाणेरडे होणार असल्याचे त्या विद्यार्थिनीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने आता धाडसी होत थेट मास्तर मंगेश पाटील यांची कॉलरच पकडली. आपला बचाव करण्यासाठी मंगेश पाटील या शिक्षकाची कॉलर पकडून तिने त्याला लांब ढकलले. मंगेश पाटील लांब ढकलला जाताच ती विद्यार्थिनी संधी साधून घाबरलेल्या अवस्थेत वर्गात पळून गेली. घाबरलेली आपली सहकारी वर्गमैत्रिणी बघून तिच्या मैत्रिणी तिच्याजवळ आल्या. त्यांनी सामूहिकपणे तिला रडण्याचे कारण विचारले. रडत रडत त्या विद्यार्थिनीने तिच्या वर्गमैत्रिणीला घडलेला प्रकार कथन केला. त्या सर्वांनी तिला धाडस आणि धीर देत दोघा महिला शिक्षकांकडे नेले.
त्या दोघा महिला शिक्षकांनी आपल्या सहकारी शिक्षकांचे कारनामे पीडित विद्यार्थिनीसह तिच्या मैत्रिणीकडून समजून घेतले. त्या दोघा महिला शिक्षकांनी सर्व प्रकार इतर शिक्षकांसह थेट मुख्याध्यापकांच्या कानावर घातला. अशा प्रकारे मंगेश पाटील या शिक्षकाची काळी बाजू सर्व शाळेत पसरली. मुख्याध्यापकांनी तिला धीर देत तिची समजूत घालून दुसऱ्या दिवशी पालकांना सोबत घेऊन येण्यास सांगितले. आपणास न्याय मिळावा यासाठी दोघा मायलेकींनी एरंडोल पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी भेट घेत त्यांनी शाळेत घडलेला प्रकार त्यांच्या कानावर टाकला. पीडितेच्या मनातील भीती आणि तिच्या आईच्या मनातील राग पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी समजून घेतला. मायलेकींची व्यथा त्यांनी शांतपणे ऐकून घेतली. या घटनेप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईची फिर्याद घेण्यात आली. गुन्हा रजिस्टर नंबर 29/2025 भारतीय न्यायसंहिता 2023चे कलम 75-75-2 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 8-10 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला. दरम्यान आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच मंगेश पाटील हा शिक्षक फरार होण्यात यशस्वी झाला. तो राहत असलेल्या पाचोरा या गावी पोलीस पथक गेले, मात्र तो राहत असलेल्या जागी मिळून आला नाही. दरम्यान तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले, मात्र मंगेश पाटील हा त्याच्या ताब्यातील मोबाईल स्विच ऑफ करून पसार झाल्यामुळे तांत्रिक विश्लेषणासह खबऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले. पळून गेलेल्या शिक्षकाची पत्नी, मुले व नातेवाईक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे पोलीस तपास पथकाच्या लक्षात आले. तरी देखील पोलीस पथक आपल्या परीने तपास करत होते. पोलीस नियंत्रण शुभांगी पाटील यांच्या समक्ष पीडित विद्यार्थिनीचा जबाब घेण्यात आला. तपासादरम्यान पळून गेलेला शिक्षक मंगेश पाटील हा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची शक्यता पोलीस पथकाच्या लक्षात आली. खबऱ्यांकडून पोलीस पथकाला तशी माहिती समजली. त्या शक्यतेच्या आणि माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पंडित पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र सिंग पाटील, लक्ष्मण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील आदींचे पथक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक सातारा पोलीस स्टेशनची मदत घेत एरंडोल पोलीस स्टेशनच्या पथकाने पुढील कारवाईला सुरुवात केली. फरार मंगेश पाटील याचा माग काढत छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन आणि एरंडोल पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सिडको बस स्थानक गाठले. या बस स्थानकाला पोलीस पथकाने विळखा घातला. फरार मंगेश पाटील हा जालना जिल्ह्यातील अंबड येथे पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली, त्याला जेरबंद केले. फरार शिक्षक मंगेश पाटील यास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या समक्ष हजर करण्यात आले. मंगेश पाटील पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नसल्याचे पोलिसांना जाणवले. शिक्षक असूनही तो एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांसोबत वागत होता. तुम्ही मला छत्रपती संभाजीनगर येथे पकडले नसते तर मी तुमच्या हाती कधीच लागलो नसतो, असे उद्धट उत्तर तो देत होता. एक शिक्षक असूनही त्याने शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केले. तसेच त्याची पोलीस पथकासोबत वागण्याची व तपासकामी सहकार्य न करण्याची भूमिका आणि पद्धत बघता तो समाजाला घातक असल्याचे दिसून आले. त्याला सामाजिक भान आणि जाणीव नसल्याचे एकंदरीत दिसून आले. शिक्षक असूनही कायद्याचा जो धाक सामान्य व्यक्तीच्या मनात असतो तो त्याच्या अंगी दिसून येत नव्हता. लहान मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर गुन्हा त्याने विद्येच्या दालनात आणि वास्तूत केल्यामुळे त्याची सखोल चौकशी व पोलीस तपास
पोलिसांनी करून त्याला कडक शासन व्हावे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. पीडित विद्यार्थिनीस बाल कल्याण समिती अध्यक्षांसमक्ष हजर करून तिचे समुपदेश करण्यात आले. त्यानंतर तिला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. धन्यवाद. भेटूया पुढच्याच अशा एका क्राईम स्टोरीसह.